ए मामा चल मशाच्या जत्रेला. मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. मसोबाचं ठाणे जेव्हापासून त्यांच्यापासून समजायला आशीर्वाद मिळतो भारी. कसा लावला सुपाचे प्राइस? सूप 300 रुपये वाले, 400 रुपये वाले. शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू. नमस्कार मंडळी, मी कौशल पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज मी आलो तो म्हणजे मशाला. तर मशाची यात्रा बोलला तर खास करून म्हणजे बैलांची यात्रा. खास लोक इथून लांब लांबची बैल विक्री करण्यासाठी येत असतात आणि आपण तीच ठाण्यातली सर्वात मोठी मशाची यात्रेला आलेलो आहोत आम्ही. आणि आपल्या सोबत कोण कोण आलाय ते तुम्हाला दाखवतो. बघा इथे आलाय परेश पाटील आपल्यासोबत. नेहमी यंदा आपल्या शिर्डीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात कल्पेश पाटील नेहमी आपला जेवण बनवताना आपले दरवर्षी मशाला आपला कुक असतो. आणि परेशांचे भाऊ नमस्कार. इथे दीपेश ठाकूर सर्व आमची जी मशाची यात्रेचा अरेंजमेंट केली. आणि सचिनंद पाटील सध्या कांदा कापताना आणि इथे टॅमॅटो कापताना आपले तेजस घरत आणि त्या साईडला बसलेत भावेश पाटील. आणि मेन म्हणजे शेतकऱ्यांचे जे अवजार असतात आणि आपल्या जे घरातला जेवढ्या पण गोष्टी लागतात घरामध्ये सगळ्या गोष्टी इथं भेटतात या मशाच्या यात्रेमध्ये. खास करून टोपल्या कोंबड्या पण भेटतात, ब्लँकेट सगळ्या काय गोष्टी ते तुम्ही आज मजा बघा. सर्वात आता आपण पहिला चाललो तो म्हणजे खांबलिंगेश्वरच्या शिवजींच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला जाऊया पहिला देवळामध्ये. नारळ घेतलाय आणि आपल्यासोबत असं दीपेश ठाकूर, सचिदानंद पाटील आणि पाटी आपला प्लेयर गेलाय सोनू. चला दर्शन घेऊया पहिला शिवजींचा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी आलोय आता देवळाजवळ. समोर बघताय गर्दी भरपूर प्रमाणाने दर्शनासाठी. तर चला दर्शन घेऊया शिवजींचा आता. बघताय देवळाचं दर्शन झालं शिवजींचा आणि आता आलोय खांबेश्वर. चला दर्शन घेऊया आता इथे पण. आपल्या समोर आपले मामा आहेत. मामा नाव काय? फापाळे ही जी यात्रा आहे ती किती वर्षापासून भरते? जवळजवळ 100 वर्षापासून भरते ती. 100 वर्षापासून. हो. आणि या देवळाला किती वर्ष साधारण किती झाली असतील अंदाज तरी? तरी 60 वर्ष झाली. 60 वर्ष. हा. त्याच्या आधीपासून ही यात्रा भरायची देवला. आणि या देवाचा काय विशेष काय सांगणार? मसोबाचं स्थानीय मसोबा. त्या देवाबद्दल काय सांगणार? मसोबाचं ठाणे जेव्हापासून त्यांच्यापासून समजायला आशीर्वाद मिळतो भारी. त्यांचं जे बोलत ते खरं होतं. असं म्हणजे जरी त्यांना काही नवस वगैरे केला ना तर ते बी पूर्ण होतं. जागृत देवस्थान. जागृत देवस्थान आहे का? हो. तुम्ही कुठून आलेत? मी आलो बेलापूर, बदगी तालुका, अकोले जिल्हा, अहमदनगर. अहमदनगरवरून आलेत. हा. काय विक्रीसाठी? टाळ. टाल ना? हो. टाळ विकितो आपलं लहान मुलांचे. हा. काही एक टाल कसा आहे? एक टाळ 50 रुपयाला. 50 रुपये. हा. काही गंध लावतो विठ्ठलाचा. हा. काही हे दोरे बी बांधतो हातात, नाडे म्हणतात त्याला, ते पण बांधतो. चालेल धन्यवाद. खूप खूप सुंदर माहिती दिलीत. बोला मसोबा महाराज की जय. मंडळी
मस्त की दर्शन झालं आहे सर्वांचं, खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि मेन आता फिरूया आता पूर्ण इकडची जत्रा, काय काय या जत्रेमध्ये भेटते ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. चला चला आता मंडळी आपण आता फिरणार तो म्हणजे पूर्ण माशाचा बाजार, काय काय माशाच्या बाजारामध्ये यात्रेमध्ये असते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. या साईडला छोट्या पोरांसाठी बॅटे आहेत खेळायला आहे बघा, आणि इथे पाट वगैरे आहेत. आणि आपल्यासोबत बघा आता भेटलाय आपल्याला तो जुडलेला आहे तो म्हणजे प्रणित दादा. नमस्कार. कलाकार प्रीमियर लीग सुरू होत हा. आहे. सर्व कलाकार वाल्यांनी या इकडनं बॅट घेऊन जाऊ शकता तुम्ही. काय बोलतो आता किती वर्षापासून येतोस या माशाच्या यात्रेला? माझा 3रं वर्ष आहे हा. हा. आणि दरवर्षी आम्ही नवीन वर्षाची सुरुवातीला येतो आम्ही. तर तुम्हा सर्वांना पहिले तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की या. सर्व काही तुम्ही शेती रिलेटेड सर्व काही इथे खरेदी करू शकता, बघू शकता. भरपूर काही बघण्यासारखं आहे आणि खरेदण्यासारखं आहे बघा. स्पेशली थंडीमध्ये जत्रा येते, ब्लँकेट वगैरे तुम्ही घेऊ शकता. तेच. आणि मेन म्हणजे इथं फेमस तो म्हणजे बैलांची विक्री. बैलांची विक्री बरोबर. खूप आपण आलोय आता महादेवांच्या आधी दर्शन घेऊया आपण. चालेल. हर हर महादेव. हर हर महादेव. समोर बघताय किती लांबचे लांब जत्रा भरली जाते अख्ख्या म्हशामध्ये. हे बघा कुठपर्यंत गर्दी दिसते बघायला तुम्हाला बघा. आणि या साईडला पूर्ण पालणे आहेत. आपण जाऊ आता पुढं चला. साईडला मोबाईलची कव्हरचं पण दुकान आहे बघू शकता. भरपूर प्रमाणाने गर्दी आहे. भरपूर कव्हरची दुकान आहे बघा या साईडला. दोन्ही साईडला 100 रुपये कव्हर, 50 रुपये स्क्रॅच गार्ड. आणि पूर्ण पब्लिक बघताय. दुसरा दिवस आहे माशामधला आणि भरपूर पब्लिक आहे. छोट्या पोरांसाठी खेळण्याची दुकान आहे आणि या साईडला पालणे आहेत. हा जो दुकान आहे ना, आम्ही दरवर्षी या दुकानामधून शॉपिंग करत असतो. या दुकानामध्ये टप, सूप, डस्टबिन सर्व काही गोष्टी आहेत बघा. सर्व काही या दुकानामध्ये गोष्टी आहेत. आणि बघा सर्व चटया पण चांगल्या क्वालिटीच्या भेटतात बघा. मग बालदी वगैरे सगळ्या म्हणजे जो घरातला जो साहित्य लागतो त्या या दुकानामध्ये अख्खा सर्व काही घरातलं साहित्य पूर्ण भेटून जाईल आपल्याला. हे बघा खुर्ची सगळं काय गोष्टी. या साईडला बघताय आपल्याला घरातला सामान लागणार म्हणजे ब्लँकेट आणि चादर आणि बेडशीट ना. कसा ब्लँकेट आहे इथे? वेगळे वेगळे क्वालिटीचे हलके भारी. कसा काय क्वालिटीचा आहे? सिंगलचा आहे, डबलचा आहे. डबल प्लायमध्ये, सिंगल प्लायमध्ये. प्राइस सांगा जरा. 300 वाला आहे, 500 वाला आहे, 800 वाला, 1000 वाला. जसा घेणार तसा. दाखव जरा एक सॅम्पल म्हणून एक जरा डबल क्वालिटीचा जरा दाखवा. बघा डबल पेक्षा पण जरा लो क्वालिटी आहे. 400 रुपयाला एक आहे. 400 रुपयाला हा एक आहे ना. दुसरा जरा दाखवा एक. 500 रुपयाला एक आहे. तो 500 रुपयाला आहे का? हा 500 रुपयाला. आणि हा 900 रुपयाला एक आहे. किती? 900 रुपयाला एक. 900 रुपयाला. अच्छा. टोटल असे कितीपर्यंत आहेत भेटतील? महागला घ्यायला गेलं तर किती अजून आहे? काय अजून महाग घ्यायला गेलं तर कुठला आहे? 1500, 2000. 2000 पर्यंत आहेत काय? चालेल. आणि बेडशीटी पण आहेत काय? बघा बेडशीटी पण आहेत भेटतात. चटई वगैरे पण आहेत आतमध्ये. हे बघा हे चटई पण आहेत. चालेल धन्यवाद. साईडला आपल्याला स्वयंपाकचा सर्व सामान बघायला भेटतात. तव बघा. काय प्राइस काय याची? 350, 400, 500, 550. 550. भरपूर. हा जो मटेरियल कुठला आहे तो? बीड, कास्ट आयरन, पोलाद, लोखंड, कढई. अच्छा बघा वेगवेगळे प्रकारचे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. तव्यांमध्ये कढई आहे बघताय तुम्ही. बघा चालेल धन्यवाद. या साईडला इथे पोलीपाट, पाट सर्व बघा. लाटण्या आणि चपातीचा तो दांडा बघायला भेटते. काय पोलीपाटाची प्राइस काय द्या? 250 रुपये. आणि पाटाची? चौरंग 300 रुपये, पाट 150 रुपयाला. आणि लाटणी? चालेल क्वालिटी जशी घेतली तशी. अच्छा चालेल. या पट्ट्यामध्ये बघताय पूर्ण टोपल्या, सूप, काट्या सगळ्या काय पूर्ण एरियामध्ये भेटतात. तर एक कुठल्या तरी जाऊया दुकानामध्ये बघूया कसं काय आहे. इथे बघताय आपल्याला सूप बघायला भेटतात. मावशी कुठून आलात? आम्ही कर्जत कडाव. कर्जतची आलो का? कसा लावला सुपाचे प्राइस? सूप 300 रुपये वाले, 400 रुपये वाले, 200 वाले.
हे सर्व घरी बनवता तुम्ही? बनवतो स्वतः. स्वतः बनवता. आणि म्हशाच्या यात्रेला किती वर्षापासून येता मी तुम्ही? 32 वर्ष झाली इथे 32 वर्ष झाली. सासऱ्यापासून. अच्छा, तेव्हापासून तुम्ही इथे हा व्यवसाय करताय ना? घरीच बनवतो. फक्त सूपच बनवता? हा सूपच बनवतो. अच्छा, बघा सूप दाखवा जरा मावशी, सूप जरा कसं आहे. हा बघा सूप बघताय. कुठल्या बांबूचं असते हो खरामध्ये? मेसाच्या बांबू. मेसाच्या बांबूचं ना? प्युअर मेस. प्युअर मेस. अच्छा, बघा सूप बघताय. हे बघा, चालेल चालेल, धन्यवाद. तर मंडळी, आपल्याला घरी वाल चवली बोला याच्यासाठी उक्कल लागतं. तर हे बघा, इथे उक्कल कसे प्राइस आहे लावलेत? 3,500 रुपये. 3,500 हो, रुपये. कमी होईल. हा कशाचा बनलेला आहे? उमराचा आहे. उंबराचा आहे का? बघा मंडळी, आपल्याला घरी लागतं आणि हा उंबराचा बनवलेला आहे. स्वतः तुम्ही बनवलात का? स्वतः बनवून राहिलो. आणि माशाच्या यात्रेला किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही? आम्ही कमीत कमी आमच्या आजच्या पंजापासून करतो. तेव्हापासून तुम्ही हो, व्यवसाय हो, करताय? आता कमीत कमी 35 वर्ष झाले आम्ही येतो. आमच्या आजी पण करत होते दोघं. तरी हे उक्कल किती विकलेत? उकळ विकतो ना दरवर्षी 40, 50, 60 विकतो दरवर्षी. आता आम्ही म्हणजे आता एक तास झाला आलो इथे. आता किती एवढेच विकलेत? किती जातात? विकले नाही, 4च आणले. 4च आणलेत. अच्छा, 4च आणले. ओके, बघताय उक्कल. बघा इथे आपल्याला कोंबड्यांना टोपल्या लागतात ठेवायला. हे बघा बनवायला पण तितकीच मेहनत लागली. दादा, ही टोपली कशी आहे? बनवायला 4 दिवस लागतात एकाला बनवायला 4 दिवस गेलेले आहेत. आणि मस्त सुंदर असा हा बंगला बघा घर बनवलंय बघा. कशाचा बनवलाय हा? बांबूचा. बांबूचा बनवलाय. काय प्राइस घ्यायची? 2,000. 2,000 रुपये. टोप हेच घरच बनवता का टोपल्या पण? ना टोपल्या पण बनवतो. आणि टोपली कशी आहे? टोपली दाखवा जरा. 100, 200, 300. दाखवा जरा टोपली. हे काय हे हा हे इकडे आहे. बघा टोपल्या बघता 100, 200 अशी प्राइस आहे इथे टोपल्यांची. साईडला येते ना, नक्की या काकांकडे. चला, काय नाव बाबा तुमचा? जयवंत बांगारा, कुठून आलेत? डोंगरवाडी, टोकवड्यावरून. कुठून टोकर कुठाला? टोकवडा, मालशेज घाट. अच्छा, तिथून आले. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. चला काका. इथं काट्या बघायला भेटतात आपल्याला. घरासाठी कामासाठी काट्या लागलेल्या असतात. मामा कशी रुपये काठी आहे? 40, 30 अजून आणि परत तो दांडा 50. 50. परत दुसरी काठी 20. जास्त करून लोक कशासाठी नेतात या काट्या? या काट्या नेतात कुठं जनावर हाकलायलं, कुठं सर्प मारायलं, याच्यासाठी ते उपयोग पडतात. खोऱ्याला दांडा बसतो, कुऱ्हाडीला दांडा बसतो, याचे उपयोगी या पडते. हे कुठल्या बांबूच्या आहेत या? या मेसच्या बांबूचे आहेत. मेसच्या बांबूच्या आहेत ना? हा मेसचा. हे लागवडीचा मेस राहतो. किती वर्षापासून इथे तुम्ही व्यवसाय करता? पण कमीत कमी 14 ते 15 वर्ष झाले. या मशाच्या यात्रेला दरवर्षी येतात म्हणजे? दरवर्षी न चुकता. न चुकता. काय नाव काय बोलले तुमचं? आमचं कडाळी. काटाली. चालेल, धन्यवाद. काट्या बघताय बघा, हे आपल्याला लागतात. गर्दीच्या आहेत काट्या सर्व. चालेल, ते बघताय पाग आहे. आपल्याला घरी जो आपण माशांना बंदरा बिंदरात खडकाडा बिडकाना वापरतो आपण. काय, नमस्कार मामा, नाव काय तुमचं? भगवान. कुठून आलेत? वडवलीवरून. वडवली. हा. काय काय पागाची काय प्राइस लावली? 4,500. 4,500. दरवर्षी तुम्ही विकता? हा, दरवर्षी विकता. किती वर्ष आली तुम्ही इथे येता? इथं लय वर्ष झाली, 20-25 वर्ष झाली. तुम्ही येता हाच फक्त पागच मासे विकता काय? तुम्ही तुमच्या पद्धतीने याला काय बोलता? पाग. पागच बोलता ना? हा, पागच बोलतो. पाग्यार बोलतो म्हणजे. काय बोलले प्राइस याची? 4,500. 4,500 ना? तुम्ही स्वतः धुनलेला आहे? हा, स्वतः इनलेले. अच्छा, बघा पाग बघताय. चालेल बाबा, धन्यवाद. साईडला मंडळी तुम्ही बघताय जे आपल्या घरासाठी हातोडी बोला, पारई बोला, कुदल बोला, काती बोला, कुऱ्हाड बोला, कोयता बोला, सर्व काही गोष्टी याच्यामध्ये बघायला भेटतात. तवा काय मावशी, काय कुऱ्हाडची काय प्राइस आहे? 400 रुपये. हे बघा मोरली पण आहे. बघा मोरली पण आहे. बघा मोरली पण बघायला भेटते. आणि कुरा हे पण आहे, पक्कड वगैरे सगळा. फाईल पण आहे, फाईल पण आहे इथे. तवा पण आहे बघा, तवा पण बघायला भेटते. सगळा जो मटेरियल आहे कशाशी बनलेला आहे? पोलादाचा आहे. काय पोलादाचा? काय प्राइस काय लावलीत कोयत्याची? हा कोयता 400 रुपये मोठा. काती 350. 200 रुपये. अच्छा, कुठून आलात तुम्ही? सोलापूरवरून आलेत का? दरवर्षी येता? चालेल चालेल, धन्यवाद. इथं बघताय तुम्ही
आपल्या घरामध्ये कांदे लसूण किंवा बटाटी ठेवायला घरामध्ये साहित्य नसतं, तर कसे मामा कांदे ठेवण्याची झाली? कांदेटेवाला 50 रुपया, 30 रुपया, जुला 100 रुपया, 200 रुपया, 300 रुपया, 400 रुपया जुला. कमी करून भेटेल ना? हाँ किती वर्षापासून येतं इथं? हाँ. किती वर्षापासून येतं? इधर है 10 है 10 साल से आते हो इधर? ना, 10 साल आए बॉम्बे में. अच्छा. हाँ, इधर मसा में कितने साल से ये बिजनेस कर रहे हो? ये मसा में वो 5 साल आता है. 5 साल से. 5 साल से आ रहा है. अच्छा. बघा बघताय पालना पण आहे आणि कांदे ठेवासाठी ते जाल्या पण आहेत. ओके, थँक्यू. तर आपण आलोय आता बैलांच्या शॉपमध्ये, म्हणजे दुकानामध्ये. इथं सर्व काय बैलांच्या घुंगरू बोला, रस्सी बोला, पाहिजे ते म्हणजे लागते ना, सर्व काय गोष्टी आहेत. मामा काय काय भेटते इथं? सर्व भेटतं. नाव कोणचं? कैलास कैलास कैलास. काय काय बैलांचा भेटते सांगा जरा. तेव्हा मोरकी भेटती, गंडा भेटतो, माळ भेटती, चाबूक, घंटी, सगळं काय? सगळं काय भेटतं. चाबूकची काय साधारण काय प्राइस सांगणार? चाबूकची प्राइस आहे 150 रुपये. 150 रुपये. हे बघा बघताय पूर्ण. याला काय बोलतात? याला माल बोलतात, गंडाला माल. अच्छा बघा सगळं काय भेटते इथे, भेटून जाईल तुम्हाला मशाला पूर्ण. बैलाचा घुंगरू घंटी सगळं काय.